ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केलं असेल किंवा उडीद पेरणी केलं असेल आणि त्यांच्या सोयाबीनमध्ये दुसरी फवारणी असेल किंवा तिसरी फवारणी असेल आणि जे काही सोयाबीनमधलं कामकाज चालू असेल त्यांच्यासाठी हे एक महत्त्वाचा सल्ला देतो. कारण की मित्रांनो, अल निनोमुळे पावसाचा खंड पडला आहे. पाऊस येत नाही आहे. लक्षात घ्या, 15 ते 20 दिवस झाले आज पाऊस उघडला आहे आणि सोयाबीन सुकले. तर अशा परिस्थितीत काय करायचं आपल्याला? तब्बल 15 ते 17 दिवस झाले सोयाबीनला पाणी नाही, पाऊस पडलाच नाही आणि उपलब्ध आपल्याकडे विहिरीचं किंवा बोरचं पाणी शिल्लक राहिलेलं नाही. कारण की गेल्या वर्षी पाऊस उघडून खूप दिवस झाले आणि विहिरीतलं किंवा बोरमधलं पाणी ऑलरेडी संपलं आणि आपल्याकडे सोयाबीनला पाणी द्यायला सध्या पाणी अवेलेबल नाही आहे. आणि पूर्णपणे पिके आपले सोयाबीन असेल, उडीद असेल, मका असेल, ऊस असेल, कोणतेही आपले पीक असेल तर सर्वसाधारणपणे आपले पावसावरती अवलंबून असणारे पीक आहेत. तर अशा परिस्थितीत मित्रांनो, शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान आहे. कारण की अल निनोमुळे जे काही आपल्या पावसाला स्टॉप झाला आहे, तर अशा ठिकाणी जे काही आपलं पीक सुकले, तर अशा परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे? आता तुम्ही पाहू शकता, हे आभाळ चाललंय, पाणी आहे, पण मित्रांनो पाऊस पडत नाहीये. तुम्ही लक्षात घ्या, काल तर दिवसभर ऊनच पडलं होतं, आज थोडंफार ढगाळ वातावरण आहे आणि थोडंफार ऊन पडले आणि थोडंफार कुठे कुठे ढगाळ वातावरण आहे. तर मुद्द्याकडे वळूया. आता आपलं सध्या सोयाबीन झालंय 40 ते 45 दिवसाचं. कारण की या अवस्थेत मित्रांनो फुल लागण्याची अवस्था असते आणि शेंगा भरण्याची अवस्था असते. याच अवस्थेत मित्रांनो सोयाबीनला जास्त प्रमाणात पाणी गरजेचं आहे. कारण की याच अवस्थेत आपल्याला सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे फुलाचं रूपांतर शेंगात होत असतं. आणि अशा वेळी जर त्याला सोयाबीनला पाणी जर नाही भेटलं, तर तिथे मित्रांनो फुलांची गळ सुरू होते. लक्षात घ्या. आणि तिथे जे काही फुलांचं कुठे कुठे शेंगामध्ये जर रूपांतर झाले, तर तिथे देखील शेंगाला आळी पडते आणि आळी पडून मित्रांनो तिथे शेंगाची गळ होते. तर अशा ठिकाणी काय करतात शेतकरी मित्रांनो, दुसरी फवारणी चालू असतात किंवा तिसरी फवारणी चालू असेल. आता आपण जमिनीमध्ये तर ओलावा नाही आहे, त्यामुळे कुठलीच फवारणी लागू होत नाही. आणि मित्रांनो, जर समजा या पुढील 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान जरी पाऊस नाही आला, म्हणजेच 1 महिन्याचा जरी पावसाने गॅप टाकला, तर मित्रांनो ऑलरेडी जे काही फुलं लागलेत ते तर गळून गेलीच आणि जे काही मागून लागणार आहेत फुलं, तर मित्रांनो त्यालाही काही उपयोग होणार नाही. कारण की याची बी भरण क्षमता जी पिरियड असतो, तर तो मित्रांनो ऑलरेडी सध्या आहे. तर अशाच ठिकाणी जर पाऊस नाही पडला, तर मित्रांनो ते फुलं शेंगा लागण्यात काही अर्थच राहत नाही. कारण की त्यामध्ये बी भरण जे काही आपलं सोयाबीन दाणा भरणार आहे, तर ते भरणारच नाही. मित्रांनो तिथे सोयाबीनचं नुकसान आहे, शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान आहे तिथे. म्हणून शेतकरी काय करतात, जे काही दुसरी फवारणी चालू आहे, तिसरी फवारणी चालू आहे आणि जे काही कोळपणी असेल, खुरपणी असेल, आदलं-मधलं गवत काढत असेल, आपल्या पिकांमधलं मित्रांनो कामकाज तिथे थांबवा. कारण काय सांगतो मित्रांनो, जर ऑलरेडी सोयाबीनला जर फुलं गळून गेलेली असतील किंवा अजून 15 दिवस पाऊस येत नसेल, तर ते कामकाज करून उपयोग काय? मला सांगा, पूर्ण फुलं जर गळलेली असतील, तिथे आपलं पूर्ण सोयाबीनचं नुकसान तर आहेच. आणि ऑलरेडी आपण खर्च काय करतो हे, कारण की या पिकाचं तर उत्पन्न निघणारच नाही आहे. योगायोगाने पाऊस चांगला पडला मित्रांनो 2-4 दिवसात, तर चांगली गोष्ट आहे. जर पाऊस नाही पडला तर काय करायचं? कारण की इथे तर सध्या आपलं नुकसान झालं आहे आणि मित्रांनो काही ठिकाणी लेबरद्वारे गवत काढणी चालू असेल, फवारणी चालू असेल, खुरपणी चालू असेल, तर अशा ठिकाणी मित्रांनो थोडं कामकाज तिथे काही काळासाठी स्टॉप करा. कारण की जर पुढे जाऊन जर पुढल्या काळात जर पाऊस नाही आला, तर मित्रांनो एकतर सोयाबीनचे तिथं नुकसानच आहे आणि आपण जे काही पदर खर्च करून फवारणी करतोय, लेबरद्वारे खुरपणी करतोय, तर अशा ठिकाणी आपल्याला खर्च वाढतो आणि सोयाबीनचं नुकसान न येता आपल्याला पदर खर्चाच्या त्या लेबरला पैसे द्यावे लागतील. तर अशा ठिकाणी मित्रांनो आपल्याला नुकसान दोन्हीकडून होईल. तर म्हणून मित्रांनो थोड्या काळासाठी सोयाबीनची फवारणी, सोयाबीनचा काही खर्च, लेबर खर्च, खुरपणी तिथे थोड्या काळासाठी बंद करा मित्रांनो. का बंद करायचा मेन उद्देश सांगतोय तुम्हाला. जे काही तुम्ही तिसरी फवारणी करत असाल, कुठे कुठे दुसरी फवारणी चालू आहे, जे काही फुलावस्थेत दुसरी फवारणी करतात मित्रांनो, तिथे दुसरी फवारणी करतात आणि ज्यांची क्वचित कुठेतरी सोयाबीन मित्रांनो पुढे गेले आणि त्यांचे बी भरण चालू आहे आणि तिथे मित्रांनो तिसऱ्या फवारणीची स्टेज आले आणि तिथे काय करतात मित्रांनो, तिसरी फवारणी करतात. एक लक्षात घ्या, आपल्या जमिनीमधले जर ओलावा असेल आणि तिथे जर फवारणी केला, तर मित्रांनो त्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला भेटतो. आपल्या जमिनीमध्ये ओलावाच नाही आहे, तर त्या फवारणीचा रिझल्ट आपल्याला मिळणार नाही. तर मित्रांनो ओलावातच का रिझल्ट भेटतो? कारण की ज्यावेळेस जमिनीमध्ये ओलावा असेल, त्यावेळेस काय करतं, सोयाबीन झाड हे ॲक्टिव्ह असतं. सोयाबीनच्या मुळाला ओलगरा पोचला म्हणजे पाणी भेटलं, तर मित्रांनो या पानाची प्रकाश संश्लेषण क्रिया ही चालू असते. तर अशा ठिकाणी जर मित्रांनो फवारणी केली, तर मित्रांनो डायरेक्ट आपल्या त्या पानाद्वारे आपल्याला पूर्ण झाडात पाणी पसरते किंवा औषध पसरतं. तिथे आपल्याला औषध लागू होतं. तर आपल्याला पूर्ण रिझल्ट भेटतो. मित्रांनो जमिनीत ओलावाच नाही आहे, तिथे मुळे स्टॉप आहेत, मुळ्याची क्रिया स्टॉप आहे आणि तशी मित्रांनो आपल्या पर्णाची पण तिथे क्रिया स्टॉप असते. अशा वेळी आपल्याला फवारणीचा रिझल्ट मिळणार नाही. म्हणून म्हणतोय, विनाकारण खर्च नका करू तिथे. काही काळासाठी स्टॉप करा. योगाने जर आपल्याला पाऊस पडला, तर तिथे मित्रांनो तुम्ही जे काही कामकाज असेल, खुरपणी असेल, कोळपणी असेल आणि सध्या फ्लॉवरिंग स्टेजमध्ये तर कोळपणी बंद करायची आहे. ज्यांचे सोयाबीन पाठीमागे आहेत, उशीर आहेत, तर त्यांच्यासाठी सांगतोय की मित्रांनो जर पाऊस पडला, तर त्या ठिकाणी लेबर लावा किंवा फवारणी चालू करा. तर विनाकारण खर्च
करू नका मित्रांनो, कारण की एकतर सोयाबीनचं नुकसान होईल आणि मित्रांनो पाऊस जर नाही पडला तर सोयाबीनचं तर नुकसान आहेच आणि मित्रांनो पदर खर्च होईल. त्यासाठी सांगतोय मित्रांनो, खर्च जास्ती वाढवू नका आणि ज्यांच्याकडे थोडाफार विहिरीचं किंवा बोरचं पाणी असेल तर ते पाणी देऊन तिथे प्रक्रिया चालू करू शकतात. तिथे जर पाणी दिला तुम्ही तर पुढली प्रोसेस तुमची काय असेल ते चालू ठेवा. खुरपणी असेल किंवा फवारणी असेल, कारण की तिथे मित्रांनो खूप जणांकडे पाणी नाही आहे. त्यासाठी सर्वांसाठी एक सल्ला सांगतोय महत्त्वाचा. आणि मित्रांनो हा एक माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि तुम्हाला खर्च करायचा असेल, तुमचं कामकाज करायचं असेल तर तुम्ही स्वखुशीने कामकाज करू शकता, कारण की कोणावरती दबाव वगैरे नाही. पण शक्यतो माझा सल्ला ऐकायला तर सध्या पाऊस बंद आहे आणि मित्रांनो खर्च तिथे कमी करा, कारण की जास्तीच्या फवारण्या जास्तीचं कोळपणी खुरपणी करून आपले तिथे पैसे वाया घालू नका, कारण की हा वर्ष मित्रांनो दुष्काळी वर्ष आहे. काही सांगता येत नाही मित्रांनो, हवामान अंदाज पाऊस येईल किंवा नाही येईल. हवामानचे अंदाजे तर पाऊस येण्याचा अंदाजे होते, तर अंदाज तिथे म्हणजे पाऊस आला नाही तर अशा परिस्थितीत मित्रांनो जे काही पुढील वातावरण निर्माण होईल ते समुद्रात मित्रांनो कमी दाबाचा पट्टा जर निर्माण झाला, काही सांगता येत नाही कधीही पाऊस येईल. तर मित्रांनो या 2-4 दिवसाच्या आत जर पाऊस आला तर तिथे मित्रांनो आपल्या सोयाबीनचा फायदा म्हणजे सध्या फुलही गळणार नाही आणि तिथे शेंग मित्रांनो दाणे भरण्यास अवस्थित आहे. तर अशा ठिकाणी जर पाऊस नाही पडला तर मित्रांनो सोयाबीनची गळ होते आणि मित्रांनो सोयाबीनचं आपल्याला नुकसान आहे. मित्रांनो व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवे असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून जे काही पिकांसंदर्भात सोयाबीन संदर्भात जे काही पेरणी संदर्भात जे काही व्हिडिओ असतील तर ते मी या चॅनलवरती नेहमीच टाकत असतो. तुम्हाला ते माहिती पोचली जाईल, कारण की जे काही शेतकऱ्यांना माहिती पोचते ती माहिती एकतरी पोचत नसते आणि जरी पोचली तर ती चुकीची माहिती पोचते. योग्य माहिती पोचायला मित्रांनो योग्य चॅनल लागतं व योग्य सल्लागार लागतो. त्यासाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.